नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून हरिभक्त परायण देवदत्त परुळेकर यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. बघा, काही गोष्टींना सुरुवातीला खूप गोड वाटतात, आकर्षक वाटतात, जबरदस्त फायद्याच्या वाटतात, पण त्यांचा शेवट मात्र ना विषासारखा घातक ठरतो. आता विषाला पुढं मागं हे काही नसतंच, ते कुठूनही घेतलं शेवटी नुकसानच होतं. आता याचं उदाहरण द्यायचं झालं असेल तर जॉर्डन बेलफोर्ड, ज्याच्यावर द वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट हा चित्रपट बनला. हा जॉर्डन सुरुवातीला एक सामान्य तरुण होता. त्याला मोठं व्हायचं होतं, खूप पैसा कमवायचा होता. न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात तो कामाला लागला. सुरुवातीला त्यानं खूप मेहनत केली, धडपड केली. स्वप्न साधं होतं त्याचं, पण हे करता करता त्याला पैशाची चटक लागली. पहिल्यांदा मोठं कमिशन मिळालं तेव्हा तो अक्षरशः वेडा झाला. एका दिवसात एवढे पैसे! महागड्या गाड्या, मोठे बंगले, पार्टी, प्रसिद्धी हे सगळं त्याच्या आयुष्यात यायला लागलं. एकदा त्यानं आपल्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी पार्टी ठेवली. कांठाळा बसवणारं संगीत, मद्यपान, हवेत उडणारे डॉलर्स. लोक त्याला किंग म्हणत होते. जॉर्डन स्टेजवर उभा राहून ओरडला, गरीब राहण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही. त्या क्षणी त्याला ते सगळं गोड वाटत होतं, पण त्या गोडीमध्ये विष मिसळलेलं होतं. लोभाचं विष. जास्त पैसा मिळवण्यासाठी त्यानं लोकांना खोट्या गुंतवणुकीत फसवायला सुरुवात केली. फोनवर गोड बोलून तो सामान्य लोकांचे पैसे घ्यायचा. मग त्यात एखादा शिक्षक असेल, छोटा दुकानदार असेल, एखादं मध्यमवर्गीय कुटुंब असेल, सगळे त्याच्यावर विश्वास ठेवायचे आणि आपली आयुष्यभराची बचत गुंतवायला द्यायचे. सुरुवातीला सगळं छान चाललं होतं, पण एक दिवस FBI त्याच्या मागे लागली आणि हळूहळू साम्राज्य कोसळलं. कोर्ट केसेस सुरू झाल्या, मित्र दूर गेले, घरात तणाव वाढला, व्यसनं वाढली, शेवटी तुरुंगवासही झाला. एका मुलाखतीत त्यानं शेवटी मान्य केलं की पैशाच्या नशेत मी स्वतःलाच हरवून बसलो. श्रोते हो, आज आपल्या या आयुष्यात अशी अनेक गोड विषय आहेत. ऑनलाईन फसवणूक करून पटकन पैसा कमवण्याचा मोह, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी खोटं आयुष्य दाखवणं, क्षणिक सुखासाठी चुकीचे मार्ग निवडणं. सुरुवातीला सगळं मजेशीर वाटतं, पण नंतर मनःशांती, विश्वास आणि माणुसकी हळूहळू निघून जाते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, कैचे पाठी पोट, गोड विषाशी सेवट. प्रत्येक गोष्ट गोड चांगली नसते. काही गोष्टी सुरुवातीला मधासारख्या वाटतात, पण शेवटी आयुष्य कडू करून टाकतात. खरं सुख हे स्वच्छ मार्गानं जगण्यात असतं, मोहाच्या, लोभाच्या विषात नाही. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.